गेल्या जवळपास 2.5 वर्षांपासून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाच्या शांती चर्चेला मोठी खीळ बसू शकेल अशी घटना आज घडलेली आहे। रशियाने आरोप केला आहे की अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर, त्यांच्या सरकारी निवासस्थानावर युक्रेनद्वारे ड्रोन हल्ला करण्यात आला। हा हल्ला इतका भयंकर होता की तब्बल 91 ड्रोन्सने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नोव्गोरोड या भागातल्या सरकारी निवासस्थानावर हल्ला करण्यात आला असा रशियाचा आरोप आहे। रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव यांनी या आरोपांना पुष्टी दिलेली आहे। त्यांनी सुद्धा म्हटलंय की एकूणच सगळ्यात शांती चर्चेला खीळ घालण्याच्या दृष्टीने युक्रेनने हा भला मोठा हल्ला घडवून आणला। मात्र त्याच वेळेला तिथे असलेली हवाई सुरक्षा यंत्रणा जी होती तिने हे सगळे 91 ड्रोन्स नष्ट केले असा दावा करण्यात येतोय। युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध थांबावं यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। अमेरिका, भारत हे देश यासाठी पुढाकार घेत आहेत। मात्र असे हल्ले होत राहिले आणि त्याचबरोबर शांती चर्चा सुरू आहे, अशा वेळेला असे हल्ले होत राहिले तर शांती चर्चेला मोठी खीळ बसू शकते। अर्थातच युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी मात्र हे आरोप सगळे फेटाळून लावलेले। त्यांनी म्हटलंय की अर्थातच हा रशियाचा कांगावा आहे, शांती चर्चेला खीळ घालावी यासाठी रशियानेच हे कुभांड रचलंय असा आरोप झेलेन्स्की यांनी केलाय।